सप्तया रोसेला मनोभावे तुलाई आरती जगाची मंगल तू मूर्ती विनवी झाल तुझ्या रे पापांचा भार आलया धरणीवर रक्षण करावे देवा येऊन या भुवरे अधिपती 64 कला तुझ्या हाती नाव तुझे कोरिले हृदयावती विनवे बापजी हे गणराया ओंकारा विघ्नहराया बापजी हे मथुरे बाजारी गोपाळाने वागलेले कोण वेळा आले गोपाळाने वागलेले कोण वेळा आले गोपाळ वाटले सारा कोळे नगरे गोपाळ वाटले सारा कोळे नगरे अवघड बाई घाट चढताना दुखेल पाट सांभाळा पोरीनो डोईवर दुधाचे मठ चला जाऊया सूर्यालय माथ्यावरी गोपाळाने मागलेले दूधावर दूध मी पादोना देवरे मारा बोलाचा रातभर ताईत कराया गेले त्याच मी सगळे उडवली माझ्या त्याने ही पाईत उडवली माझ्या त्याने ही पाईत उडवली माझ्या त्याने ही पाईत बाई पोरांची ही किट किट कोणा बसे ना घरात नीट बाई
चल आहा कडक शाबास काय झालं ग बया जमले ग बया अगं मावशी जमलीस म्हणजे नक्की काय झालं भाग काय झालं म्हणजे माझ्या त्या नवऱ्याला बाजून येत होते ना अगं मावशी काय ग अगं काय ग काय म्हणजे काय अगं दूध असं म्हणते तू हो अगं मावशी आम्ही तुला का बोलवलं माहितीये का बरं अगं मावशी आज बुधवार मथुरेचा बाजार अच्छा आम्ही साऱ्या पोरी मिळून मथुरेला चाललो बघ नाही नसते ते ठाऊक नाही बरं बाई मग चला तर बाजारला चला तर दही घ्या दही काय सांगू तुला काय सांगू म्हणजे नेमकं काय झालं अगं मावशी आजकाल रथाचं बाजार झालं लक्षात नाही माझं पण बया बया अगं मावशी त्या गाण्याचा वेळ लागला पण जागेला म्हणजे अगं ए राधाबाई काय ग मावशी अगं बया मी काय ऐकते हे काय ग मावशी अगं ह्या काय पोरी म्हणताय अरे सांगा सांगा राधेला काय म्हणताय तुम्ही या मावशी राधेला गाण्याचा वेळ लागलाय बघ अगं हिरा जरा मी समजताय तसं काही नाही मग कसं आहे माझं आणि कानाचं प्रेम हे भावना प्रेम आहे अच्छा ऐकलं का पुरेनो मग चला जाऊया का बाजारला अगं हो मावशी जाऊया परंतु त्या कानाच्या आगात तिला आपल्याला पाहायच्या आहे मग चला तर बाजारला निघून जाऊया तर मावशी दही घ्या दही घ्या दही साऱ्या गोकुळच्या नारी दही दूध घेऊन मथुरे त्याचा पाऊस स्वतःच्या पिताला बुद्धिशाळ कळ त्याचा मुकुट माझ्या मस्तक वाढला आणि हो माझी प्रजा किती सुरळीत जात आहे होय करावे हा काळाने माझी सारी छाप बदलवली आहे आलं लक्षात हो प्रसादचे बघायची आणि बघायची याला काय करून त्याला हा पाणी कागा दूर जायच्या नगराची जाना दिलावो कागा दूर जायच्या नगराची जाना दिलावो पाठवील महाराणाला कृष्ण देवाला हो पाठवील महाराणाला कृष्ण देवाला हो तुना हो आहे भीती माझ्या देवा तुला भीती माझ्या देवाला हो मने तुझी न मारीन मी कृष्ण काराला हो मने तुझी न मारीन मी कृष्ण काराला हो कवळ्याचे रूप घेऊन दैत्य चालला हो कवळ्याचे रूप घेऊन दैत्य चालला हो कवळ्याचे रूप घेऊन यमुनेच्या तीरी बघा सुराला यमुनेच्या तीरी बघा सुराला
त्यावेळी पृथ्वीने गायीचे रुजून ब्रह्मदेव शरण केले. ब्रह्मदेव आणि पृथ्वी विष्णुदेव शरण केले. तेव्हा भगवंताने अभय दिले, तुम्ही निर्धास्त राहा, मी वासुदेव देवकीच्या पोटी अपवाद धारण करीन व दुष्टांचे नाश करीन व भक्तांचे रक्षण करीन. तोच तो आठवा कृष्ण तुमच्या समोर उभा आहे. मला कुंडली कर दे. श्री विठ्ठल पण काय करावे, गोकुळच्या लाऱ्या पोरी मथुरेच्या बाजारीत आल्या. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी मी न करता पेंढासुद्धा कामगिरी सोपवली पाहिजे. गोकुळच्या लाऱ्या पोरी मथुरेच्या बाजारीत आल्या. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्यासाठी मी न करता कामगिरी तुमच्यावर सोपवले. ठीक आहे देवा, या आपण. अरे सुदाम्या, आपलं ती आपल्याला करावी लागणार. आपल्याला करावी लागणार. हा, पण काय करूया आपण? आपला जोडीचा आपला जोडीदार वाकड्या, त्याला हाक मार बघू. अरे वाकड्या, अरे लवकर ये. चरणात आवाज आला या कानात, आडवाटे चरणात आवाज आला या कानात. बेजा जाऊ नको जोरात, वाकड्याला या संगतीत. बेजा जाऊ नको जोरात, वाकड्याला या संगतीत. आडवाटे चरणात आवाज आला या कानात, आडवाटे चरणात आवाज आला या कानात. बेजा जाऊ नको जोरात, वाकड्याला या संगतीत. बेजा जाऊ नको जोरात, वाकड्याला या संगतीत. पेंद्या, हा? ए तुझ्या, हा बोल. आलं नेलं. तुम्ही पळालो काय? हा? अरे नाही, आम्ही पुढे आलो. आम्ही पाठवत होतो तुम्हाला. मग म्हणून हाक मारला तुम्हाला. ते तर बाकीचं म्हणून दे. हा? तुम्ही मला कशाला बोलवा? अरे कशाला काय, हा. आपल्याला मोठी कामगिरी सांगितली बघ कृष्णदेवाने. देवाने सांगितले बघ, जेवण कोणी दिले? तुला करावी लागणार. करावी लागणार बघ. ते मला होय होय, एकटे येणार. आणि आम्ही पण आहे. हा. पण त्या डोळ्याने येणार कुठून? हा? येणार. अरे गवळ्याने यमुनेला घाट काढताय बघ. बरोबर. हा, या मथुरेच्या रस्त्याने येणार बघ. हा, आपण इथे थांबायचं. इथे थांबायचं. हो. बरोबर. हा हा. हॅलो हॅलो, चला पोरीनो, उशीर झाला बाजारला. सूर्य बघा माथ्यावर आला. हा घेतला घेतला. हात काढताय यमुनेचा. अहो, गेलं पण समजा काय, घाल पण चांगला. पेंद्या, हा? आवाज येतोय बघ. आपल्या पाठीमागे आहे बघ. त्याला बोलायचे. आले बरं. म्हणते, हॅलो, तुम्ही आलेला कुठून, जाणार कुठं? आलो गोकुळातून आणि जाणार मथुरीला. दही दूध ताक लोणी घेऊन. मावते, आता म्हणजे घेऊन ये ना. हो, दही ताक लोणी घेऊन. ते बाकी जमले तर त्याला कुठं नाही त्याला. डेरा म्हणजे डेरा विसवायचं का? हो हो हो. ठीक आहे. अगं या पर्यंत गुसळीतो ते डेरा बाई डेरा ग. गुसळीतो ते डेरा बाई उसळीत होते डेरा बाई डेरा ग. 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 अरे काय झालं काय?
कस काय हा पाठीवर हा दही घ्या बापरे, काय झालं काय बघतो तू हा काय म्हणतो खाल्लास ना गोळाचा बाजूला हा हा तुला मंत्रिपदाला जाता येणार नाही. का जाता येणार नाही? बारा ना बारा 24 वर्ष या रस्त्याने जाते, नाही मला कुणी अडवलं. जाऊन मावशे, बघूया. असा कृष्णदेवांचा हुकूम आहे, तुम्हाला मोत्रे बाजारी जाता येणार नाही. म्हणजे हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? मावशे, हुकूम देवाचा आणि कायदा आमचा. मग सांगा कायदा. कायदा योग्य वाटला तर आल्या पावडी मी परत जाईल. ठीक आहे. ऐक मावशे कायदा. ऐक कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे तुला सांगतो राधे तुला ऐक कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे तुला सांगतो राधे तुला ऐक कृष्ण सांगतो राधे तुला सांगतो राधे तुला साबाळ माणिक मताने त्याग वैरणे सातवा बळी राम ज्वार केला सांगतो राधे तुला आठवा श्रीकृष्ण जन्माला गौसवराला कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे तुला सांगतो राधे तुला ऐक कृष्ण देवाची गलीला सांगतो राधे तुला सांगतो राधे या, हा. सगळं समजलेलं आहे ना? हा? मोठे, मावशी. हे मोठे ऐकला समजा कायदा हो ऐकला कायदा. मग आमच्या कायद्याने आणि देवाच्या हुकमाने तुम्हाला रिप्लाय बारी बसावं लागेल. एवढंच ना? हा. हे पडलं. मग ह्यांच्या काही कायदा नाही, पण हा यमुनेचा घाट चढताना खूप तकवालाय, त्यामुळे द्या आपलं काम झालेलं आहे. हा. चला पण डोळ्यांनी बसला का बघून ये सटकन. पेंड्या सुद्धा म्हणे काहीच काम केलेलं दिसत नाही. राधे तू उभी राहा. राहिले उभी. आपण विचारणारे कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? बाई पद्मा, बेलीरा, मस्तपुरा, विटेवर हरिनामाचा गजर करत असतात. हे राधे कैलू आहे. मग सांगा तर आपल्या जन्माचे हिरा. माहित तर. देवकीचा मी आहे गगाना यशोदेचा मी तारा वाढलो राधे कुंजवना वाढलो राधे कुंजवना ऐकून घे माझ्या जन्मधुना देवकीचा मी आहे गगाना यशोदेचा मी तारा देवकीचा मी आहे गगाना यशोदेचा मी तारा वाढलो दुसरा अवतार राधे कुर्म मिदरिला अवतार कुर्म धरोणी पृथ्वी भारवानिला तिसरा अवतार वराह झाला पृथ्वी दाड कंपना तिसरा अवतार वराह झाला पृथ्वी दाड कंपना वाढलो राधे कुंजवना वाढलो राधे कुंजवना वदमी केला पाचवा अवतार राधे वामन मी धरिला अवतार वामन धरणी पाताळी मी नेला अवतार सावा परशुधरणी ससार जुन मारी धरणा अवतार सावा परशुधरणी ससार जुन मारी धरणा वाढलो राधे कुंजवना वाढलो राधे सातवा अवतार राधे राम मी धरिला राम अवतार धरणी राधे रावणाला मारिला आठवा अवतार राधे कृष्ण मी धरिला निघालो ग राधे कौसवनाला
ही माझी जन्म कहाणी वदवितो पुन्हा पुन्हा अशी ही माझी जन्म कहाणी वदवितो पुन्हा पुन्हा वाढलो माझे गुण, वाढलो माझे गुण जवळाय, गुणगे माझे जन्म येथे केले तुझ्यावर मी मनमोहना नाही कळली बिरा काय झाला गुणा रे काय झाला गुणा ओ नाही कळले बिरा काय झाला गुणा रे काय झाला गुणा आशीर्वाद असो आपला. महाराज तुम्ही सांगितलं काम पूर्ण पार पडलंय. ठीक आहे आपल्याला ये. तिकार सच्ची मोठ्या मामाला प्रणाम करायला तुला आज लाज वाटली पाहिजे. बाबा, लाज तर तुलाच वाटली पाहिजे. माझी स्वाद नव्हता करायला. तुझी लाज कुठे गेली होती? ए चिमोट्या लाज वाटली वाटत बाबा, पालिकेला घास खाल्ला तो. मग एवढ्याच असेल तर होय तर तयार. अरे कृष्णा हा बोले मामा समजेल आला असेल पण या मामाच्या मनगडच भरपूर ताकद आहे म्हणे. एवढीच घमेंडाचा तो होय उतरला तयार. मग वेळ कशाला हो बरं चाललंय. मृत्यू झाला. अखेर कौसाचा मृत्यू झाला.